हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर झी नाट्यगौरव 2024च्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि गालिब या नाटकासाठी विराजसला नामांकन आहे. त्यासाठी खूप शुभेच्छा तुला आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. मस्त, आता नामांकन मिळालं म्हटल्यावर फारच आनंदात आलो आहे आज. बायको अँकरिंग करणार आहे सोहळ्याचं, त्यामुळे अजून एक 4 चांद लागणार आहेत. तर तिची धावपळ बघते मी इथे आल्यापासून की बाबा अँकरिंग करायचं आहे आणि मोठ दिसली बायको. कॉम्प्लिमेंट काय देशील? अरे कॉम्प्लिमेंट म्हणजे सगळे फोटो आमच्यापर्यंत आधीच पोचले होते, त्यामुळे अत्यंत सुंदर दिसते मला माहीत होतंच. त्यामुळे आल्यावर असा धक्का नाही बसला. म्हणजे आल्याला त्याचं असं होतं की पहिले बायकोला हाय म्हणून ऑफकोर्स नाही तर म्हणजे घरी जायचं आहे की नाही आपल्याला, नाही का? म्हणून हाय करतोयस तू? नाही तसंही हाय केलाच असता. नवऱ्याला आज नामांकन आहे गालिब या नाटकासाठी. नाटक जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं किंवा प्रमोशन जेव्हा सुरू होतं तेव्हा गालिब गालिब या वर्डवर ना खूप हे केलं होतं की रिहर्स सुरू होती सगळ्यांची, तो वर्ड बोलता आला पाहिजे. मेन म्हणजे घरी कसं होतं गालिब असं त्यांनी माझ्याकडून अनेक वेळा म्हणून घेतलं. आणि नाही, पण मला नाटकाचं नाव मला खूप आवडलं ते ह्या कारणासाठी की ते ज्याबद्दल नाटक आहे तेच नाव आहे. ते म्हणजे ते त्या नाटकावरून नावावरून तुम्हाला जे वाटतं त्याचबद्दल ते नाटक आहे आणि सायकोलॉजिकली खूप वेगळं भाष्य करणारं असं ते नाटक आहे आणि गालिब विषयी माहिती देणारं नाटक आहे. त्यामुळे मज्जा आहे. विराजच म्हणून दाखव गालिब. गालिब. आम्हालाही प्रॅक्टिस करावी लागेल वेगळी. पण कुलकर्णी कुटुंब सध्या गाजते कारण का सुनबाई मालिका करतात, नाटक करतोय मुलगा आणि आई ज्या आहेत त्या सिनेमा गाजवतात. तर म्हणजे असं फुल मनोरंजन. आता ही जेव्हा कळलं की अँकरिंग करायचं आहे बाबा, पहिला थॉट काय आला? खूप सारं ते दिसत नसेल आत्ता, कदाचित मेकअपच्या लेयर्सच्या मागे असेल. पण मला कधी नर्वसनेस आला किंवा टेन्शन आलं की मी पहिले विराजसला सांगते, किंवा कुठलंही मला काम आलं की मी सांगते विराजस मला काम आलं, मला टेन्शन आलं आहे. सो ते मी केलं आणि हा माझा सायकोलॉजिस्टच आहे ऑलमोस्ट. सो ऑब्व्हियसली मी त्यालाच सांगितलं पहिले. नाही, टिप्स वगैरे द्यायची काही गरज नाही, कारण मला माहिती आहे स्पेसिफिकली अँकरिंग हे असं काम असतं जिथे तुमची पर्सनॅलिटी लोकांना दिसते. म्हणजे तुम्ही ऑनस्क्रीन जेव्हा असा टी व्ही मालिकामध्ये असता तेव्हा कुणीतरी लिहिलेलं तुमच्यासाठीचं पात्र असतं ते तुम्ही निभावत असता, पण इथं मात्र तुम्ही जसे आहात तसे दिसता आणि ती खूप छान आहे, त्यामुळे ते दिसेल मला माहीत होतं. मोटिवेट करतो सगळ्या पुरुषांनाही. थँक्यू सो मच आणि असेच छान राहा आणि ऑल द व्हेरी बेस्ट नामांकन आहे त्यासाठी. तुलाही ऑल द व्हेरी बेस्ट अँकरिंग. थँक्यू सो मच. थँक्यू.